स्वागत आहे तुमचं आपल्या केबीटी मराठी या यूट्यूब चॅनलवरती। आपण या चॅनलवरती प्रो कबड्डी त्याचबरोबर IPL चे व्हिडिओ या आपल्या मराठी भाषेमध्ये अपलोड करत असतो। तर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत IPL 2024 चे ऑक्शन हे झालेले आहे। त्याच्यामध्ये पहिल्या दिवसाच्या ऑक्शन मध्ये एकूण 5 सेट हे झालेले आहेत। त्यामध्ये कोणता खेळाडू कोणत्या टीमने घेतले आहे आणि किती पैशामध्ये घेतले आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ऑक्शनच्या पहिल्या सेट मध्ये खेळाडू होता तो म्हणजे हॅरी ब्रूक। हॅरी ब्रूक हा एक बॅट्समन आहे आणि त्याला दिल्ली कॅपिटल्सने एकूण 4 करोडच्या याच्यामध्ये घेतले आहे। दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे हेड तुम्हाला तर माहितीच आहे, फायनल मध्ये त्याने कसे परफॉर्मन्स दाखवले होते। त्याच्या याच्याने त्याला एकूण 6 करोड 80 लाख याच्यामध्ये हैदराबादने घेतले आहे। तर तिसरा खेळाडू होता तो म्हणजे रोमेन पावेल हा एक वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे। त्याला राजस्थान रॉयलने एकूण 7 करोड 40 लाखच्या याच्यामध्ये घेतले आहे। तर पुढचा खेळाडू होता तो म्हणजे हसरंगा हा मागच्या सीझनला RCB कडून खेळत होता, परंतु या सीझनला त्याला सनरायझर्स हैदराबादने एकूण 1 करोड 5 लाख देऊन घेतले आहे। तर पुढचा खूपच मोठा खेळाडू होता तो म्हणजे सचिन रवींद्र। तुम्हाला तर माहितीच आहे सचिन रवींद्रने कसे परफॉर्मन्स केले होते, परंतु त्याचा परफॉर्मन्स बघता त्याला एवढे काही पैसे दिले नाही आहे। त्याला CSK ने एकूण 1 करोड 80 लाख रुपये देऊन आपल्या टीम मध्ये घेतले आहे। सचिन रवींद्र आपल्याला 2024 मध्ये CSK कडून खेळताना दिसणार आहे। पुढचा खेळाडू होता तो म्हणजे पॅट कमिन्स याला खूपच मोठी रक्कम ही भेटली आहे। त्याला एकूण 20 करोड 50 लाख रुपये देऊन सनरायझर्स हैदराबादने आपल्या टीम मध्ये घेतले आहे। तो आपल्याला आता हैदराबाद कडून खेळताना दिसणार आहे। पुढचा खेळाडू आहे तो म्हणजे शार्दूल ठाकूर हा CSK मध्ये पुन्हा वापस आला आहे। त्याला एकूण CSK ने 4 करोड रुपये देऊन आपल्या टीम मध्ये घेतले आहे। पुढचा खेळाडू होता तो म्हणजे मागच्या सीझनला RCB कडून खेळणारा हर्षल पटेलला खूपच चांगली रक्कम भेटली आहे। त्याला एकूण 11 करोड 75 लाख रुपये देऊन किंग इलेव्हन पंजाबने आपल्या टीम मध्ये घेतले आहे। पुढचा खेळाडू याला मुंबई इंडियन्सने घेतले आहे तो आहे गेराल्डला एकूण 5 करोड रुपये देऊन मुंबई इंडियन्सने घेतले आहे। तो आता आपल्याला मुंबईकडून खेळताना दिसणार आहे। पुढचा खेळाडू आहे तो म्हणजे डॅरियल मिचेलला एकूण 14 करोड रुपये देऊन CSK ने घेतले आहे। तो आता आपल्याला CSK कडून खेळताना दिसणार आहे। पुढचा खेळाडू होता तो म्हणजे क्रिस ओक हा एक फास्ट बॉलर आहे। त्याला एकूण 4 करोड 20 लाख रुपये देऊन किंग इलेव्हन पंजाबने आपल्या टीम मध्ये घेतले आहे। पुढचा खेळाडू होता तो म्हणजे फिल साल्टला त्याच्या बेस्ट प्राइस मध्ये एकूण 50 लाख रुपये मध्ये दिल्ली कॅपिटल्सने आपल्या टीम मध्ये घेतले आहे। पुढचा खेळाडू सुद्धा बेस्ट प्राइस मध्ये राहिला आहे तो म्हणजे KS भरत हा एक विकेट कीपर आहे आणि त्याला KKR ने घेतले आहे। पुढचा खेळाडू सुद्धा बेस्ट प्राइस मध्ये राहिला आहे तो आहे चेतन सकारियाला एकूण 50 लाख रुपयाच्या बेस्ट प्राइस KKR ने घेतले आहे। पुढचा खेळाडू होता तो म्हणजे अल्जारी जोसेफ हा एक फास्ट बॉलर आहे आणि त्याला एकूण 11 करोड 50 लाख रुपये देऊन RCB ने आपल्या टीम मध्ये घेतले आहे। अल्जारी जोसेफ आता आपल्याला मोहम्मद सिराज सोबत बॉलिंग करताना दिसणार आहे। पुढचा खेळाडू होता तो म्हणजे उमेश यादवला गुजरातने घेतले आहे। एकूण 5 करोड 8 लाख रुपये देऊन गुजरातने उमेश यादवला घेतले आहे। पुढील खेळाडू होता तो म्हणजे शिवम मावीला लखनौने घेतले आहे। एकूण 6 करोड 8 लाख रुपये देऊन लखनौने घेतले आहे। पुढील खेळाडू होता तो म्हणजे मिचेल स्टार्कवर सगळ्यांची नजर होती आणि तसंच झालं, तो सगळ्यात महागडा खेळाडू बनला या ऑक्शन मध्ये। एकूण त्याला 24 करोड 75 लाख रुपये देऊन KKR ने आपल्या टीम मध्ये घेतले आहे। मिचेल स्टार्क आपल्याला KKR साठी खेळताना दिसणार आहे। पुढचा खेळाडू होता तो म्हणजे जयदेव उनादकटला एकूण 1 करोड 6 लाख रुपये देऊन सनरायझर्स हैदराबादने आपल्या टीम मध्ये घेतले आहे। पुढचा खेळाडू होता त्याला मुंबई इंडियन्सने घेतले आहे तो होता दिलशान मधुशंका। तुम्हाला तर माहितीच आहे मधुशंका आता कसा खेळत आहे। मधुशंकाला एकूण 4 करोड 6 लाख रुपये देऊन मुंबई इंडियन्सने आपल्या टीम मध्ये घेतले आहे। मधुशंका आपल्याला आता बुमराह सोबत बॉलिंग करताना दिसणार आहे। एकूण पहिल्या दिवसाच्या ऑक्शन मध्ये एकूण 5 सेट झाले, त्याच्यामधले एवढे खेळाडू आहेत जे सोल्ड झाले आहेत। खूपच सारे असे खेळाडू आहेत जे अनसोल्ड झाले आहेत, म्हणजे त्यांना कोणत्या टीमने घेतले नाही आहे। सुद्धा लवकरच व्हिडिओ येणार आहे, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि असेच IPL रिलेटेड आणि प्रो कबड्डी रिलेटेड व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।